नंबर्स तुम्हाला सगळे माहिती आहेत? सगळे नंबर्स माहिती आहेत? 1 2 3 4. नंबर थेरी शिकलाय तुम्ही? नंबर थेरी म्हणजे सेट शिकलाय? रियल नंबर, इंटीजर शिकलाय का हे? शिकला नाहीयेत का नाही शिकला? मग ते घेऊयात आपण आज. नंबर्स 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 आपले जे नंबर्स आहेत ना, त्याची एक थेरी आहे. थेरी म्हणजे काय? थेरीचा अर्थ माहितीये? एक आपण म्हणूयात त्या नंबर्स फाउंड होण्यामागे एक हिस्ट्री आहे, ती आपण आज काय करूयात, समजून घेऊयात. ओके, घ्या घ्या. त्याला आपण नंबर थेरी म्हणतो. काय म्हणतो? नंबर कसे तयार झाले किंवा कोणत्या नंबरला काय म्हणतात हे बघूयात आपण. ओके, नंबर थेरी घ्या. तुम्हाला नंबर्स बघून समजलं पाहिजे हे नंबर कोणते आहेत. हे इंटीजर आहेत, नॅचरल आहेत, रिअल नंबर आहेत. ओके, हे थोडंसं ऍडव्हान्स आहे, पण आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे. क्लिअर? बघा, फर्स्ट येतात ते तुमचे येतात नॅचरल नंबर. काय येतात? ज्याला आपण मराठीत काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. हे नॅचरल नंबर जे आहेत ते कुठून स्टार्ट होतात? 1 पासून स्टार्ट होतात. ओके, कुठून स्टार्ट होतात? 1 पासून. दॅट इज 1 2 3 4 अँड सो ऑन. सो ऑनचं मिनिंग काय? पुढे ते कंटिन्यू आहेत. क्लिअर? पुढे काय आहेत ते? कंटिन्यू राहणार आहेत. त्याला आपण काय म्हणतो? सो ऑन. सो ऑन म्हणतो. ओके, हे काय झाले तुमचे नॅचरल नंबर. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला काउंट करते, 1 नंतर डायरेक्ट काय म्हणते रे? 2. 2 नंतर डायरेक्ट काय म्हणते? 3. 3 नंतर डायरेक्ट काय म्हणते? 4. म्हणजे तुम्ही काय झालात? नॅचरल नंबर झाला. कंटिन्युअस म्हणजे पुढे चालू राहणार, पण त्यात फक्त पॉझिटिव्ह असणार नंबर्स. पॉझिटिव्ह म्हणजे समजतात? पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही असे नंबर्स बघितलेत का? -1 -2. ओके, ह्याला निगेटिव्ह बोलतो आपण. हे जिथं साईन नाहीये म्हणजे काय असतो? तो प्लस असतो. दॅट इज पॉझिटिव्ह नंबर. आपण एक नंबर लाईन काढून दाखवूयात. सॉरी, ही मी एक अशी लाईन काढते. इथं स्टार्ट काय होईल तुमचा? 0 1 2 3 4 5 अँड सो ऑन. म्हणजे ते पुढे वाढत जातील. बरोबर का? हा, ते पुढे वाढत जातील. आणि मी 0 पेक्षा कमी नंबर घेतले, 0 पेक्षा छोटे छोटे नंबर्स घेतले, तर ते कशात जाईल? -1 -2 -3 -4 अँड सो ऑन. बरोबर का? हे तुम्हाला माहितीये. म्हणजे 0 पेक्षा छोटे नंबर्स कुठे जातात? मायनस, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? निगेटिव्ह नंबर्स. आणि 0 पेक्षा मोठे नंबर्स असतील ते कुठे जातील? पॉझिटिव्ह कडे. त्यालाच आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह नंबर्स. ओके, ज्याला साईन आपण दाखवत नाही, फक्त मायनसला साईन दाखवतो. ओके, ह्याला साईन दाखवलं, ह्याला काय म्हणणार तुम्ही? निगेटिव्ह नंबर्स. क्लिअर आहे? आता हे तुमचे सगळे नॅचरल नंबर्स कसे आहेत रे? पॉझिटिव्ह दिसत आहेत? पॉझिटिव्ह दिसत आहेत. ओके, देन नेक्स्ट घेऊ का मी टाईप? ह्याला तुम्ही नॅचरल नंबर म्हणता. काउंट करू शकतो रे बाळा. इनफायनाईटचा मिनिंग काय होतो? की ते खूप आहेत, खूप आहेत, आपण ते काउंट करू शकत नाही.
इनफायनाईट. एंडलेस. अनलिमिटेड म्हणू शकता किंवा खूप सारे आहेत. क्लिअर होतंय का तुम्हाला? इनफायनाईट म्हणजे काय? खूप सारे आहेत जे आपण काय करू शकत नाही, काउंट करू शकत नाही. आणि इन्फिनिटी आपल्याला माहिती नाही, कारण की नंबरचा एंड आपल्याला माहिती आहे का? नंबरचा एंड माहिती आहे का आपल्याला? नाही. नंबरचा एंड माहिती असायला आपल्याला तो नंबर पर्टिक्युलर माहिती पाहिजे ना, बरोबर? हा, हे समजते का तुम्हाला? म्हणजे नंबरचा एंड आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? इन्फिनिटी. क्लिअर आहे? नंबरचा एंड आपल्याला माहिती नाहीये, ह्याला काय म्हणणार तुम्ही? इन्फिनिटी म्हणणार. क्लिअर? ओके.